तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य नाशिकरांनी आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्यानंतर गिरीश महाजन यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी भूमिका घेतली आहे। शहरामध्ये 15,000 देशी झाडं लावू आणि त्यानंतरच आम्ही तपोवनातल्या झाडांच्या संदर्भात सगळ्यांचं समाधान झाल्यानंतर निर्णय घेऊ, असं गिरीश महाजन म्हटलेत। दरम्यानच्या काळात आपण हे जे सगळे खड्डे बघतोय, हे खड्डे प्रशासनाच्या वतीनं सध्या करण्यात येत आहेत। गिरीश महाजन यांनी म्हटल्याप्रमाणे 15,000 झाडांचं वृक्षारोपण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे। मात्र प्रत्यक्षात या खड्ड्यांकडे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की अशा पद्धतीच्या खड्ड्यांमध्ये जर झाडं लावले तर ते झाडं टिकूच शकणार नाहीत। पर्यावरणप्रेमींचं देखील मत आहे की किमान मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला झाडं लावले जातात त्यावेळेला 2 झाडांमध्ये अंतर ठेवावं लागतं। खड्डे खोदतानासुद्धा 2 खड्ड्यांमध्ये किमान 5 ते 10 फुटांचं अंतर ठेवावं लागतं। गिरीश महाजन सांगतायत की देशी झाडांचं रोपण या ठिकाणी केलं जाणार आहे। त्याच्यामुळे वड, पिंपळ, चिंच, आंबा अशा पद्धतीचे झाडं जे आहेत ते या ठिकाणी जर लावले गेले तर त्यांचा बुंधा मोठा असतो, त्यांचे खोडं मोठे असतात आणि त्यामुळे अशा पद्धतीनं केलेले हे सगळे खड्डे निरर्थक आहेत, चुकीचे आहेत, असं खुद्द गिरीश महाजन यांनी देखील मान्य केलेलं आहे। अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गिरीश महाजन यांनी प्रशासनाला हे सगळे खड्डे परत एकदा बुजवून मोठे खड्डे आणि अंतर ठेवून खड्डे खोदण्याचं आदेश पुन्हा एकदा दिलेला आहे। त्यामुळे आता हे जरी खड्डे चुकलेले असले तरी पुढचे खड्डे किमान पर्यावरणप्रेमींना आणि माहितगारांना सोबत घेऊन खणावेत, अशा पद्धतीची अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।